मित्रांनो, खानापूर तालुक्यातील वाळूज या गावी आलो आहे मित्रांनो आपण. 17 तारखेला एक आदत एक बैल असंही मैदान पडलं इथं. तर इथं 70 शिल्ड, प्रत्येक गट 5ला शिल्ड आहे मित्रांनो. आणि 28 डाली, म्हणजे आता ही क्वार्टरच्या आणि मेघाच्या डाली आहेत. आपण फायनलच्या डाली याच्यापेक्षा मोठे आहेत का? हो, 3 सव्वा 3 फुटाची 1 नंबरची डाल आहे, 2.25 फुटाची 2 नंबरची डाल आहे. म्हणजे खाली असं प्रत्येकाला असे म्हणजे इतक्या मोठ्या डाली द्यायचं कारण काय ना, आपण प्रत्येक वेळी म्हणजे देतोच. कारण कसं आहे, आता आपण क्वार्टरला ही डाल ठेवल्या, क्वार्टर आहे मेगा आहे आपणला. ही 1.5-2 फुटाची डाल आपण क्वार्टर फायनलला मेगा फायनलला ठेवल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, गट 5ला ही ट्रॉफी आहे. म्हणजे ह्या ट्रॉफीचं महत्त्व एवढं आहे की गट 5 जर झालं तर त्याला आनंदानं वाटणार की बाबा म्हणजे जेव्हा बघेल तेव्हा आपण इथं वाळूजला गट 5 झालतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे बैलगाडी मालकांना. आणि बैलगाडी मालक पैशासाठी पैसे कमवून किंवा जरी 1 नंबर जरी केला तर घरी किती घेऊन जाते ती माणसं, परंतु ही ट्रॉफी ही लक्षात राहते मित्रांनो. पण हे मैदान कशा निमित्त ठेवले तुम्ही? नितीन भाया चव्हाण मित्र आहे, म्हणजे आपलं त्याचा संबंध चांगला आहे. म्हणजे गावाचा आमच्या आणि त्याचा संबंध एकदम चांगला आहे. ती म्हणजे कुठल्या पण ह्याच्यात हाक मारल तर उभा राहणारा व्यक्ती आहे तो. त्यामुळं आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मैदान घेतो. त्याला का तर आता कसं बक्षिसाची रक्कम कशी? बक्षिसाची रक्कम 71,000 पहिलं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस आहे 51,000, तिसरं 31, चौथं 21, पाचवं 11, 6वं 7 आणि 7वं 5,000. बरं. आता त्या आपण नंतर क्वार्टर फायनल पण ठेवला आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2-2 हजार रुपये आहे आपलं, आणि मेगा फायनलला प्रत्येकी 1,000 रुपये. 42 बैल मालक म्हणायचं. 42 बैल मालक बक्षीस घेऊन जाणार, गुलाल राहणार मित्रांनो. फाटीची लांबी किती आहे? आपल्या फाटीची लांबी साधारणतः 850 फूट लांबी आहे, आणि रुंदी आतल्या 14 फूट आहे की. बरं. आणि रान कसं आहे? रान एकदम कटनाच आहे. जरी थोडक्यात पाऊस आला तर नाही, पाऊस आला तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरं. ओराटीचं रान आहे कसं? ओराटीचं रान आहे, साधारणतः ओराटी आहे, त्यामुळं पळाय काय अडचण नाही. बरं. वासरं इथं मोठी बैल पण वासरावर पळू शकते म्हणून सर्व बैल पळू शकते तिथं, आणि आजूबाजूला कुठं अडचण काय नाही. विरवाडा कुठं आला नाही ना? तसलं जवळपास काय नाही, 1 किलोमीटरच्या अंतरावर काय नाही. आता मला सांगा, रान मातीचं आहे कशाचं? रान मातीचा आहे, रान कटनाचा आहे. भले पाऊस जरी झाला, एक 10-15-20 मिनटं गेली तर हाय असं रान हाडाकणारं रान आहे आपलं. बरं. पाणी कुठंच थांबत नाही असं रानात. आता ह्या बाजूला विहीर वडा आला, त्या बाजूला विहीर वडा आला काय? तसलं काय सुद्धा नाही. बरं. मैदानात कुठं विहीर आहे, त्याला कड आहे, त्याच्या ठिकाणी आम्ही म्हणजे, पण ती लांब आहे तरी पण आपण म्हणजे बैलगाडी मालकांच्या सुरक्षतेसाठी नाही आपण बैलगाड्या लावणार आहे. म्हणजे ते ट्रॉल्या लावणार आहे, टेलर आहे तिथे. 1 किलोमीटर आहेत ना इथून 1 किलोमीटरच्या आसपास आहे. बरं. पुढं काय अडचण वगैरे? काय सुद्धा अडचण नाही. टाले वगैरे सगळे साफसफाई सगळ्या प्लेन करणार आहे. केले तर बऱ्यापैकी. ह्या इकडच्या टाले ते JCBचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती गेला. उद्या सकाळ नंतर परवा दिवशी सकाळी ह्या ताली फोडून प्लेन करून पूर्ण सगळं नांगरून घेणार आहे पुढचं. बरं. आता समालोचक मंडळी वगैरे कोण आहेत? समालोचक आपले विजय यादव रामापूर, भारत गौरव भोडकर. बरं. आणि झेंडापंच? झेंडापंच आशिफ मुलानी वडगाव, अमोल बाबा लेंगरे आणि सुधीर गायकवाड आहे लेंगऱ्याचा. लाईव्ह कोण आहे? P3 आपलं पवन यादव. बरं. आता नोंद चालू झाली का? आता नोंद आजपासून चालू होणार आहे, आणि नोंद आपण लिमिटेड घेणार आहे. आपण पैशासाठी मैदान घेतलं नाही की बाबा आपल्याला गाड्या जास्त याव्या म्हणून मैदान आपण त्यासाठी घेतलं नाही. आपण बैलगाडी मालकांचा विचार, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून हे मैदान घेतले. तेवढ्यासाठी आपण एवढे म्हणजे ढाली शिल्ड वगैरे. कसं आहे, एखादा सामान्य बैलगाडी मालक असतो, त्याची इच्छा असते गट 5 जर झाला तर मला काहीतरी भेटावं, तो आनंद असतोय. प्रत्येक गाडी मालकाला आनंद असतोय की आपला गट 5 झाला तर. पण तो तेवढ्या पुरताच न राहता आपण सन्मानचिन्ह त्यासाठी दिलं. ही सन्मानचिन्ह आहे. जर गट 5 झाला तर हे सन्मानचिन्ह देणार आहे, जेणेकरून त्याच्या आयुष्यभर लक्षात आलं पाहिजे की बाबा वाळूजला गेलो आपण तिथं गट 5 केलता, आपल्याला गट 5ला सन्मानचिन्ह भेटले. काय सांगचाल ज्यांच्या नावानं तुम्ही मैदानं घेतात त्या माणसाबद्दल काय सांगता? तो माणूस काय प्रत्येकाचं म्हणजे असं कुणालाच एखादं लहान मूल जर त्यापाशी गेलं तर त्याला दुखवणारा माणूस नाही. बरं. एक नामांकित व्यक्ती आहे, आणि तुम्ही त्यांच्या नावासाठी मैदानं घेता. या मैदानाला कुठं गालगोट लागलं नाही पाहिजे असं मैदान घेतलं पाहिजे. 100%. बरं. आता मला सांगा, लाईव्ह लॉट्स कधी काढणार काय? आपण काय केले, 11 म्हणजे आजपासून 16 तारखेपर्यंत आपण नोंद घेणार आहे. म्हणजे आज 11 तारीख आहे, म्हणजे आज काय 16 तारखेला 4 वाजेपर्यंत आपण लाईव्ह लॉट घेणार, म्हणजे लाईव्ह नोंदणी घेणार आहे, आणि लॉट बरोबर 5 वाजता करणार आहे.
म्हणजे डायरेक्ट 16 तारखेला 5 वाजता लॉट. बरोबर 5 वाजता आपले लॉट्स पडणार आहेत आणि आपण गाड्याची नोंद लिमिटेड घेणार आहे. भले 100 गाड्या आल्या 150 गाड्या आल्या तर आपण तेवढ्याच गाड्या 5 वाजता लॉट काढणार 16 तारखेला आणि सकाळी 8-9ला मैदान चालू करणार आपण. हे मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार मैदान आहे आपलं. चला मित्रांनो, धन्यवाद.